अमरावती जिल्ह्यातील मेळघाट आणि चिखलदरा भागातील आरोग्य व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर अचलपूर इथं वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। आमदार बच्चू कडू यांनी अचलपूरमध्ये मेडिकल कॉलेजला प्राधान्य देण्याची मागणी करत जिथे गरज आहे तिथेच मेडिकल कॉलेज झालं पाहिजे असं मत व्यक्त केलंय। अमरावतीत आधीच 2 ते 3 मेडिकल कॉलेज असताना दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधांसाठी मोठा संघर्ष करावा लागत असल्याचं त्यांनी सांगितलंय। यावेळी त्यांनी शासकीय यंत्रणेतील वेतनातील तफावत, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न तसंच चणा खरेदी मुद्दाही उपस्थित केला। राज्याच्या राजकारणावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे प्रश्न तत्परतेने सोडवतात, त्यामुळे भविष्यात ते मुख्यमंत्री होऊ शकतात असं मत त्यांनी व्यक्त केलंय। तसंच याचा अर्थ आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहोत असा नाही असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलंय। माझं असं मत आहे का सध्या गरज कुठं आहे, मेळघाट चिखलदरा हा जो एकंदरीत परिसर जर पाहिला तर रोज काही ना काही बातम्या आपल्यासमोर येतं आणि त्याच्यामुळं इथे 2-3 कॉलेज असताना मला असं वाटतं का हा विचार सरकारनं केला पाहिजे आणि त्यांनी अचलपूरला जर ते दिलं, आमची फार जुनी मागणी होती आणि नंतर तुम्ही हे अमरावतीला करा, पण प्राधान्यक्रम हे अचलपूरला दिलं पाहिजे। असं अजून शपथही घेतली नाही। म्हणजे तुमचं कसं आहे का भाऊ, नवरी घरी आल्याबरोबर लगेच पुरणपोळी दिली पाहिजे, करू ना तर तुम्ही म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का बटन दाबल्यासारखे प्रश्न सुटले पाहिजे, एवढे ते सोपे प्रश्न आहे। आता चना खरेदी बंद झाली होती तर लगेच आपण चना खरेदी सुरू केली का नाही केली? आता 2 दिवसात सुरू होणार आहे, एका दणक्यानं सुरू झाली, बंद झालेली। वैद्यकीय महाविद्यालय 2 ठिकाणी व्हावं असं 2 आमदारांचं मागणी आहेत। आता आपण सुद्धा एक या ठिकाणी अचलपूरला मागणी करत आहेत। निर्णय कुठे होणार आहे, मुख्यमंत्री कुठे? माझं म्हणणं आहे कुठं मागणी केली याच्यापेक्षा त्याची गरज कुठं आहे हे फार महत्त्वाचं आहे। लक्षात घ्या, आपल्या देशामध्ये हे चुकतं आहे। जसं एसटी महामंडळातला ड्रायव्हर त्याला 10,000 15,000 काम करावं लागतं, एसटीमध्ये कलेक्टरसोबत असणाऱ्या चालकाला 70,000 रुपये 40-50-60,000 रुपये पगार भेटतं। तर सगळ्यात कष्ट कोणाचे जास्त आहे? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावं या ठिकाणी आता आमदार बच्चू कडू यांचं मागणी होती। आता शब्द होता, तो शब्द आता कायम राहणार आहे। मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदे होणार आहेत का? न आले काय कारण? काय क्षमता नाही, ताकद नाही, ती मजबूती नाही आहे। मग असल्यानंतर मला असं म्हणतं आहे, रात्री 2 वाजता सामान्य माणसासाठी दार उघडणारा तो कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, पंथाचा आहे, कधी एकनाथांनी कधीच पाहिलं नाही। आणि म्हणून भगवा झेंडा जरी असला तरी तो सगळ्यांना सन्मान देणारा आहे आणि त्या ताकदीचे माणसं खऱ्या अर्थानं राज्यात असणं गरजेचं आहे। याचा अर्थ आम्ही काही फडणवीसांवर नाराज आहे असं नाही आहे, पण आमची इच्छा आहे ते असायला कारण नाही। माझ्या पक्षातला माणूस नेता आमचे मुख्यमंत्री व्हायचा हे प्रत्येकाच्या अपेक्षा असतं, त्याच्यानं कोणाला विनाकारण दुःख व्हायचं कारण नाही, पोटात दुखाचं कारण नाही। आम्ही मेहनत करू, जेवढी शिवसेनेसाठी मेहनत करू तेवढी गरिबांसाठी करू, मजुरांसाठी करू, शेतकऱ्यांसाठी करू, दिव्यांगांसाठी करू। आणि बच्चू कडू हा काही थांबणारा माणूस नाही आहे, हम तो कूदने वाले आदमी है, दौड़ने वाले हैं। अभी तो देखो शुरुआत तो हो गई है। अमरावतीतील एसटी कोऑपरेटिव्ह बँकेत सत्तांतरानंतर आर्थिक व्यवहारांना गती मिळाल्याचं चित्र समोर येते। अवघ्या 20 दिवसात बँकेच्या ठेवींमध्ये तब्बल 31,84,00,000 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली। 16 एप्रिल 2026 रोजी नव्या सत्ता स्थापनेनंतर बँक प्रशासन अधिक सक्रिय झाल्याचा दावा करण्यात येतोय। पूर्वीच्या भ्रष्टाचार प्रकरणांवर कठोर कारवाईचे संकेतही देण्यात आलेत। दिव्यांग सभासदांना दिलासा देण्यासाठी कर्जावरील व्याजदरात 1% सवलतीचा प्रस्ताव मंजूर करून तो अंतिम मान्यतेसाठी रिझर्व्ह बँकेकडे पाठवण्यात आलाय। दरम्यान बच्चू कडू यांनी अमरावती मध्यवर्ती बस स्थानकातील बँकेला सदिच्छा भेट दिली। यावेळी संचालक धीरज तिवारी यांनी त्यांचं स्वागत केलं। बँकेच्या कामकाजाचं कौतुक करताना बच्चू कडू यांनी पूर्वी झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा आगामी अधिवेशनात उचलणार असून दूध का दूध, पाणी का पाणी करणार असल्याचं म्हटलंय। एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांसाठी ही सगळं खरं तर मी ते खास करून भेटायला आलो। त्यांनी दिव्यांगासाठी आता 1% कमी व्याज दरानं कर्ज दिल्या जाण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे आणि मला वाटतं ही फार कसं आहे, प्रश्न 1, 2, 3% नाही। माझा विचार काय आहे? माझा विचार देण्याचा आहे, घेण्याचा नाही आहे। आणि हा देण्याचा विचार मला वाटतं या बँकेनं केला। आमचे तिवारी असेल,
राठोड जे असेल सगळ्या संचालक मी त्यांचा आभार मानतो, धन्यवाद देतो. याच बँकेला केलायचं ते सगळे बाहेर अधिवेशन आहे ना, हां. आता तो आवाज जो इथं रस्त्यावर दिसत होता तो आता अधिवेशनात दिसणार तुम्हाला. आम्ही PM केल्याशिवाय थांबत नाही, लक्षात घ्या. पोस्टमार्टम, दूध का दूध, पाणी का पाणी.